भारत हा कृषीप्रधान देश आहे. काळी माती आमची जीवनदाती आहे. या मातीशी नातं जोडणारा, तिच्यात घामाचं सिंचन करून मोती पिकवणारा बळीराजा आमचा अन्नदाता आहे. मात्र आजही भारतीय शेती ही मोठ्या प्रमाणात निसर्गावरच अवलंबून आहे. मानवी संस्कृतीत प्राण्यांचंही महत्त्व अबाधित आहे. वन्यजीव अन्न साखळीत महत्त्वाची भूमिका बजावतात, तर पाळीव प्राणी मानवाच्या सर्वांगीण विकासाचे सहोदर आहेत. शेत शिवारात घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीला असलेल्या आणि त्यांचा जीवनस्तर उंचावणाऱ्या गाय, बैल, म्हैस, बकरी, कोंबड्या इत्यादी प्राणी पक्ष्यांचीही काळजी घेणं अगत्याचं ठरतं. आजही निसर्गावर अवलंबून असलेली भारतीय शेती आणि त्या पारंपरिक शेतीवरच अवलंबून असलेला शेतकरी अनेकदा तोंडघशी पडतो. दुष्काळ, अतिवृष्टी आणि रोगांची लागण, तर कधी टोळधाडीने झालेल्या नुकसानीने तो खचतो. देशातील हे चित्र बदलण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील आहे. बेभरवशाच्या शेतीला निश्चित उत्पन्नाचं साधन कसं बनवता येईल आणि दिवस रात्र राबणाऱ्या बळीराजाची स्वप्न कशी साकार करता येतील, या दृष्टीने शेतीला पूरक असे जोडधंदे अधिक अत्याधुनिक पद्धतीने करण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यास आज अग्रेसर ठरले आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना 3 डिसेंबर 2000 साली नागपूर येथे करण्यात आली. राज्यातील 4 कृषी विद्यापीठात असलेले 5 पशुवैद्यकीय महाविद्यालय, 1 पदव्युत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था तसेच 1 दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय यांचे सगळ्यांना एकत्र येऊन या विद्यापीठाची रचना करण्यात आली. माफसूचे हे 5 पशुवैद्यक घटक महाविद्यालय, 2 दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय व 2 मत्स्य विज्ञान महाविद्यालय आणि 1 पदव्युत्तर संशोधन संस्था व तसेच 100 संलग्नित पशुधन व्यवस्थापन पदविका विद्यालय असलेले भारतातील एक सर्वात मोठे पशुविज्ञान शास्त्रातलं विद्यापीठ आहे. 3 डिसेंबर 2000 रोजी महाराष्ट्रातील या एकमेव विद्यापीठाची नागपुरात स्थापना झाली. शिक्षण, संशोधन, विस्तार आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अत्यंत सक्षम मानवी संसाधने निर्माण करून महाराष्ट्रातील समृद्ध आणि वैविध्यपूर्ण प्राणी आणि मत्स्य व्यवसाय संशोधनाचे शाश्वत व्यवस्थापन आणि संवर्धन वृद्धिंगत करण्यासाठी माफसून बजावलेली कामगिरी आज मोलाची ठरली आहे. 5 पशुवैद्यक घटक महाविद्यालय, 1 पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान पदव्युत्तर संस्था, 2 दुग्ध तंत्रज्ञान आणि 2 मत्स्य महाविद्यालय, याशिवाय पशुधन व्यवस्थापन आणि दुग्धोत्पादन विषयक 100 पदविका शाळांचा समावेश महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अर्थात माफसू अंतर्गत आहे. या व्यतिरिक्त अकोला इथे एक अतिरिक्त पशुवैद्यकीय महाविद्यालय तसंच अमरावती जिल्ह्यात एक मत्स्य विज्ञान महाविद्यालय मंजूर करण्यात आलं आहे. सोबतच भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांनी माफसूला नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यात दूधबर्डी आणि सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील तडसर इथे असे 2 कृषी विज्ञान केंद्र मंजूर केले आहेत. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर, पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय परभणी, पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ, स्नातकोत्तर पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्था अकोला, दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय वरुड पुसद, दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय उदगीर, मत्स्य विज्ञान महाविद्यालय नागपूर आणि मत्स्य विज्ञान महाविद्यालय उदगीर ही 10 महाविद्यालये संपूर्ण महाराष्ट्रात माफसू अंतर्गत सध्या कार्यरत आहेत. त्यात BVSC and AH
MVSC, PhD, BTech, MTech, BFSC इत्यादी अभ्यासक्रमांसाठी देश विदेशातील विद्यार्थी चढाओढीने प्रवेश घेतात. विद्यापीठात पशुवैद्यक शाखेत 5 वर्षीय बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंड्री हा पदवी अभ्यासक्रम, 2 वर्षीय मास्टर ऑफ वेटरनरी सायन्स हा पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि डॉक्टरेट हा आचार्य पदवी अभ्यासक्रम चालवण्यात येतो. पदवीधर साधारणतः राज्य शासनाच्या सेवेमध्ये जातात, ज्याच्यामध्ये पशुवैद्यक म्हणून ते कार्य करतात. दुसऱ्यांदा ते शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असतात. शिक्षण क्षेत्रामध्ये ते वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये ते कार्य करू शकतात. त्याचप्रमाणे पास होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बरेचसे विद्यार्थी त्यांच्या मास्टर्स डिग्रीसाठी भारतातल्या वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेत असतात. त्यानंतर ते PhD सुद्धा करून देशामध्ये आणि परदेशांमध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये कार्य करत असतात. आजसुद्धा तसे विद्यार्थी कार्य करत आहेत. आमचे पशुवैद्यक राज्य शासनाच्या सेवेमध्ये असतात. पशुधन विकास अधिकारी म्हणून ते क्षेत्रामध्ये कार्य करतात. त्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांना निरनिराळ्या संधी असतात. यामध्ये ते देशाच्या नामांकित संस्थांमध्ये, महाविद्यालयामध्ये, संशोधन कार्यामध्ये ते नोकरी करू शकतात. म्हणजेच एकंदरीत म्हणायचं झाल्यास पशुवैद्यकीय पदवीसाठी रोजगाराच्या खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. बॅचलर ऑफ फिशरी सायन्स हा 4 वर्षीय अभ्यासक्रम मत्स्य विज्ञान महाविद्यालयातून, तर BTech दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयातून चालवण्यात येतो. पशुवैद्यकीय प्रवेशासाठी उमेदवार 12वी 10+2 परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी विषयात एकत्रितपणे किमान 47.5 ते 50% गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराने नॅशनल टेस्टिंग एजन्सी नवी दिल्ली यांच्या मार्फत घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा दिलेली असणं अनिवार्य आहे. तर पशुवैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम अराखीव प्रवर्गातून 10 पॉइंट स्केलमधून किमान 6 CGPA, तर राखीव प्रवर्गातून किमान 5.50 CGPA ने उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. आणि पशुवैद्यकीय आचार्य पदवी अर्थात PhD साठी पशुवैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम अनारक्षित प्रवर्गातून 7 आणि आरक्षित प्रवर्गातून 6.50 CGPA ने उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांपैकी नियमित तसंच राज्य शासनामार्फत शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांनी MPMVV नागपूर मार्फत आयोजित MPMVV आचार्य पदवी प्रवेश परीक्षा देणं अनिवार्य आहे. BTech DT अर्थात दुग्ध तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी उमेदवार 12वी 10+2 परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी या विषयात एकत्रितपणे अराखीव प्रवर्गासाठी किमान 50% तर राखीव प्रवर्गासाठी किमान 40% गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. याशिवाय संबंधित उमेदवाराने राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्फत घेण्यात येणारी MHT CET ही सामायिक प्रवेश परीक्षा दिलेली असणं गरजेचं आहे. दुग्ध तंत्रज्ञान पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम MTech प्रवेशासाठी उमेदवाराने दुग्ध तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रम अथवा तत्सम अभ्यासक्रम अनारक्षित प्रवर्गातून 6 तर आरक्षित प्रवर्गातून 5.50 CGPA घेऊन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयात शिकवला जाणारा अभ्यासक्रम हा व्यावसायिक अभ्यासक्रम असून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने मान्य केलेला अभ्यासक्रमच संपूर्ण भारतात राबवण्यात येतो. भारतात एकूण 27 महाविद्यालये आहेत आणि व्यावसायिक अभ्यासक्रम असल्याकारणाने अभियांत्रिकीचे जेवढे बेसिक सब्जेक्ट्स आहेत ते सर्व बेसिक सब्जेक्ट जे मूळ विषय जे म्हणतो आपण त्या सर्व विषयांचा समावेश या अभ्यासक्रमात केला आहे. हे काढणी पश्चात तंत्रज्ञान असून दूध काढल्यानंतर दुधाला टिकवण्यासाठी त्याचं मूल्यवर्धन करण्यासाठी ज्या प्रक्रिया आपल्याला कराव्या लागतात त्या प्रक्रियेचं शिक्षण आपण या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना देत असतो.
मत्स्य विज्ञान विद्याशाखेत मत्स्य विज्ञान पदवी अभ्यासक्रम BFSCच्या प्रवेशासाठी उमेदवार 12वी 10+2 परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी या विषयात एकत्रितपणे अराखीव प्रवर्गासाठी किमान 50% तर राखीव प्रवर्गासाठी किमान 40% गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. सोबतच उमेदवाराने राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्फत घेण्यात येणारी MHT CET ही सामायिक प्रवेश परीक्षा दिलेली असणं आवश्यक आहे. भारतीय कृषी क्षेत्र फार मोठं आहे. भारतीय शेती निसर्गावर अवलंबून असल्याने शेतीपूरक आणि शेती आधारित जोड व्यवसायांचं जाळं आज व्यापक झालेलं आहे. त्यात पशुवैद्यक, पशुसंवर्धन, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, कृषी आधारित विविध उत्पादनांसह मत्स्यपालनाकडेही शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांचा कल आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाद्वारे चालवण्यात येणारे हे सारेच अभ्यासक्रम अधिकच प्रभावी ठरत आहेत. या पदवीधारकांना स्वयंरोजगारासोबतच खाजगी क्षेत्रात सुद्धा भरपूर संधी उपलब्ध आहेत. आता मत्स्य व्यवसाय हा सागरी आणि आपल्या गोडा पाण्यातील दोन्ही मत्स्य व्यवसायाशी संबंधित असल्यामुळे त्यांना दोन्ही ठिकाणी म्हणजे सागरी किनाऱ्यावर आपल्याला जवळपास 750 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे महाराष्ट्राला. त्यामुळे सागरी मत्स्यपालनामध्ये किंवा उत्पादनामध्ये सुद्धा त्यांना त्याचा उपयोग करून घेता येतो आणि ज्या आपल्या तलावामध्ये किंवा आपल्या जलाशयांमध्ये जे मत्स्यमारी होते त्यामध्ये सुद्धा आपल्याला या पदवीधारकांना आपला फायदा करून घेतो. ते स्वतःचं ॲक्वा क्लिनिक सुरू करू शकतात. ते आपल्या विभागामध्ये सुपरवायझर, तंत्रज्ञान सहाय्यक, नंतर त्यातले प्रक्षेत्र अधिकारी इत्यादी बरेच पदांवर त्यांना नोकरीच्या किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. माफसूच्या पदवीधर आणि आचार्यांच्या मार्गदर्शनात केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील कृषी आधारित जोड व्यवसायांनी आधुनिक आणि तंत्रशुद्ध रूप धारण केलंय. त्यामुळे त्यांच्या उत्पादन आणि उत्पादनाने नवी उंची गाठली आहे. वर्ष 2000 नंतर या क्षेत्रात मारलेली गगनभरारी माफसूच्या नियोजनबद्ध कार्यकुशलतेची पावतीच ठरली आहे. आमच्या विद्यापीठामध्ये 10 संशोधन प्रक्षेत्र आहेत जिथे देशी जनावरांवर संशोधन केलं जातं. तसंच कोंबड्या, बकऱ्या यांच्यावर सुद्धा संशोधन केलं जातं. त्या व्यतिरिक्त गोड पाण्यातील मत्स्य व दुग्ध प्रक्रिया, दुग्धाच्या वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्याचे वेगवेगळे पदार्थ तयार करणे, त्याची टिकाऊ क्षमता वाढवणे याच्यासाठी बरंचसं संशोधन आमच्या विद्यापीठामध्ये केलं जातं. शेतीपेक्षा शेतीला पूरक असलेला जो पशुधन व्यवसाय आहे याच्याकडे शेतकऱ्यांचा कल होतो आहे. तर याच्यामध्ये या विद्यापीठाची पण एक मोलाची भूमिका याच्यामध्ये जरूर आहे. 10 फेब्रुवारी 2002 रोजी माफसूची निम्न शिक्षण विद्याशाखा स्थापन झाली. त्यानंतर महाराष्ट्रातील 4 कृषी महाविद्यालयांकडे असलेल्या 42 पदविका अभ्यासक्रमांची विद्यालये या विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यात आली. पशुसंवर्धन क्षेत्रात स्वयंरोजगार आणि निमतांत्रिक सहाय्यक मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने नवीन पशुधन व्यवस्थापन आणि दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम इयत्ता 10वी नंतर मराठी माध्यमातून 2006-07 या शैक्षणिक वर्षापासून सुरू केला. तर खाजगी विना अनुदानित पदविका विद्यालयाद्वारे राबवल्या जात असलेल्या या अभ्यासक्रमाचे 7 घटक महाविद्यालयाद्वारे नियंत्रण केले जाते. सद्यस्थितीत 100 पदविका विद्यालयांमध्ये प्रवेश क्षमता 6000 झाली आहे. या अभ्यासक्रमामुळे शेतीशी नातं जोडून असलेल्या ग्रामीण क्षेत्रातील निम्न शिक्षण घेतलेल्या, शिकण्याची इच्छा असूनही पुढील शिक्षण न घेऊ शकलेल्या हजारो तरुणांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडले आहेत, घडत आहेत. जन्मापासून शेती मातीत वावरणाऱ्या आणि गुराढोरांसोबत बालपण घालवलेल्या किशोरवयीनांसाठी ही पदविका प्राप्त करणं सहज सोपं आहे. पशुधन व्यवस्थापन आणि दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून आज कित्येक तरुण पशुपालन आणि डेअरी व्यवसायात आपलं करिअर घडवत आहेत. कित्येकांच्या हातांना काम आणि पायांना गती देत त्यांचेही संसार उभारले आहेत.
ग्रामीण क्षेत्रातील नवयुवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून हा अभ्यासक्रम फार पूरक आहे आणि यामध्ये तो नवयुवक त्याच्या ग्रामीण भागामध्ये जाऊन मेंढीपालन, शेळीपालन, म्हैसपालन, गायपालन यासारखे व्यवसाय, कुक्कुटपालन यासारखे व्यवसाय करून आपली रोजगार निर्मिती करू शकतो. माफसूच्या संलग्न महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी इतर जिल्हे किंवा राज्यातील असतात. अशा विद्यार्थ्यांसाठी माफसूची संलग्न महाविद्यालयामध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. ही सर्वच वसतिगृहे सर्व आवश्यक सोयींनी परिपूर्ण आहेत. आजच्या डिजिटल युगात एका क्लिकवर कुणालाही माफसूबद्दल सहजपणे माहिती उपलब्ध व्हावी या दृष्टीने संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. www.mafsu.in हे विद्यापीठाचे संकेतस्थळ असून सर्व संलग्नित महाविद्यालयांचे स्वतंत्र संकेतस्थळ तयार केले आहेत. त्यावर विद्यापीठाची शिक्षण, संशोधन तसंच विस्तार शिक्षण आणि प्रशिक्षण संबंधित माहिती सोबतच शेतकरी आणि पशुपालकांसाठी पशुसंवर्धन, दुग्ध तंत्रज्ञान, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन तसंच चारा पिके इत्यादीबद्दल माहिती उपलब्ध आहे. तळागाळातील शेतकरी आणि पशुपालकांपर्यंत ज्ञानगंगेचा आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याची मोठी जबाबदारी विस्तार शिक्षण संचालनालय अतिशय जबाबदारीने अविरतपणे करत आहे. विस्तार हे सुद्धा विद्यापीठाचं महत्त्वाचं अंग आहे. विद्यापीठातील विविध विद्याशाखेत जे संशोधन होतं त्या संशोधनाचा उपयोग प्रत्यक्षपणे पशुपालकापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याचं कार्य या विभागातर्फे केल्या जातं. त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग होतो. शेती ही शाश्वत राहिलेली नाही, निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यासाठी आपल्याला पर्यायी व्यवस्था पाहणं गरजेचं आहे. हे पाहत असताना शेतीला जोडधंदा म्हणून जो पशुपालन आपण परंपरागत पद्धतीने करत आलो तो आता स्वतंत्रपणे व्यवसाय म्हणून उदयास येत आहे आणि निश्चितच नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असलेली शेती त्याला पूरक असे हे जोडधंदे करून आपण आपला उदरनिर्वाह आणि व्यवसाय फायदेशीर करून घेऊ शकतो आणि दैनंदिन भांडवल आपण आपल्या नित्य दैनंदिनीत उपयोगात आणू शकतो. विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच ही प्रक्रिया अव्याहतपणे सुरू आहे. प्रभावी विस्तार कार्य व्हावे आणि ध्येय गाठले जावे यासाठी माफसू नागपूरला सांगली आणि नागपूर इथल्या कृषी विज्ञान केंद्रांना मंजुरी प्राप्त झालेली आहे आणि ठाणे येथील प्रस्थापित कृषी विज्ञान केंद्राच्या मंजुरीची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. प्रशिक्षण, प्रदर्शन, शिबिर, प्रात्यक्षिक आयोजित करून माफसू आपल्या कार्याचा विस्तार शेतकरी, मत्स्य आणि पशुपालकांपर्यंत नियोजनबद्धरित्या करीत आहे. इतर वेगवेगळ्या संस्थांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तर पशुपक्षी मेळावा, ॲग्रोव्हिजन, गवळाऊ गाय प्रदर्शन, भारतीय पशु प्रदर्शन, महापशुधन एक्स्पो, किसान प्रदर्शन, सह्याद्री प्रदर्शन अशा भव्य उपक्रमांमध्ये सुद्धा माफसूचा भरघोस सहभाग असतो. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरने केलेल्या अभूतपूर्व प्रगतीचा आढावा घेण्यासाठी, अभिनव कार्यक्रमांची माहिती घेण्यासाठी केंद्र आणि राज्याचे मंत्री महोदय, भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे प्रतिनिधी आणि विदेशी तज्ज्ञ पाहुणे माफसूला नेहमीच भेटी देत असतात. महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला पडलेलं एक सोनेरी स्वप्न म्हणजे माफसू अशी आज राज्यात माफसूची ख्याती आहे. अतिशय पारदर्शक कार्यप्रणाली, बळीराजाच्या हितासाठी सातत्यपूर्ण कार्य, नवा भारत साकारताना त्यास आत्मनिर्भर करण्यासाठीची धडपड, देशाला भेडसावणाऱ्या बेरोजगारीच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यासक्रमाची आखणी आणि रोजगाराभिमुख शिक्षण या माध्यमातून आज महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणाशी एकरूप झाली आहे माफसू, अर्थात महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर. शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढवून त्यांचा
सर्वांगीण विकास करणे हे तर ध्येय माफसूचं आहेच, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांना असलेल्या वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज हे कोर्स केल्यावर नवीन नवीन संशोधन, नवीन नवीन इनोव्हेटिव्ह आयडियाज, यूज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन दिस प्रोफेशनल कोर्स यामधून वेगवेगळ्या नवीन संशोधन व आपण त्याला म्हणतो पेटंट या विद्यापीठामार्फत दाखल करण्यात येत आहे. नागपूर म्हणजे ऑरेंज सिटी, संत्रा नगरी, मेट्रो सिटी, महाराष्ट्राची उपराजधानी. माफसूच्या कार्यविचाराने कृषी आधारित जोड व्यवसायांच्या क्षेत्रात नवी उंची गाठण्याचा मानही आता लाभलाय नागपूरला. माफसू ठरलीये नागपूरची शान.